वेलकम फ्रेंड्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 11वीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील प्रोज सेक्शन 1 मधील 1.2 ऑन टू द समिट वी रीच द टॉप या पाठाच्या ब्रेनस्टॉर्मिंगच्या ॲक्टिव्हिटी. हा पाठ आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पेज क्रमांक 15 वरती सुरू झालेला आहे आणि आज आपण पाहणार आहोत ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A1 त्यातली पहिली ॲक्टिव्हिटी पेज नंबर 21 वर. विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण ॲक्टिव्हिटीज पाहणार आहोत, त्याच्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्यातली पहिली ॲक्टिव्हिटी आहे A1. समराइज टू द क्लास इन युअर ओन वर्ड्स द हायली रिस्की अँड डेंजरस journey of Tenzing and Hillary from the base to the top of Mount Everest. तेनझिंग व हिलरी यांचा माउंट एव्हरेस्टच्या पायापासून ते कळसापर्यंतचा धोकादायक आणि भयंकर रिस्की अँड डेंजरस प्रवास तुमच्या स्वतःच्या शब्दात सारांश रूपात लिहायचा आहे. चला तर त्याचं आपण उत्तर पाहूया. Tenzing and Hillary set out from the camp 9 early on the Friday morning to continue their journey to the top. Tenzing was determined to conquer the peak even at the cost of his life. They took turns to take the lead because the one that follows has the difficult job of acting as the anchor for the team. Tenzing was carrying the flags of the Great Britain, Nepal, India and United Nations in order to plant them at the summit. After an hour of steady climbing, they had to cut across the south face and begin climbing the west side where they had to cross a steep line of rocks. This proved to be difficult and thus took some time. However, once they had cleared this, they only had to make it past a snow-covered incline. This became progressively easier as the steepness of the incline decreased as they neared the top. Although the last 60 or 70 feet of the top were not very dangerous, they maintained the same steady pace and reached the small flattened summit almost together. The rope that was tied between them was a symbol of their teamwork and championship. Championship नाही, companionship. आता याच्या नंतरची ब्रेनस्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे A2 त्यातली पहिली पेज क्रमांक 21 वर. काय आहे ती ॲक्टिव्हिटी? ती ॲक्टिव्हिटी आहे A1. कंप्लीट द वेब हायलाइटिंग द फीलिंग्स और इमोशन्स ऑफ टेन्सिंग आफ्टर रीचिंग द समिट. शिखरावर पोहोचल्यावर, कुठं? आफ्टर रीचिंग द समिट, शिखरावर पोहोचल्यावर तेनझिंग नोर्गेच्या मनात निर्माण झालेल्या भावना व्यक्त करणारे वेब म्हणजे जाळे पूर्ण करायचे आहे. म्हणजे जो तेव्हा शिखरावर पोहोचला तेनझिंग नोर्गे, तेव्हा त्याच्या मनात कोणत्या भावना व्यक्त केल्या, त्यांनी त्यांच्या मनात कोणत्या भावना निर्माण झाल्या ते लिहायचे. कोणती भावना निर्माण झाली होती तिथे गेल्यावर? एक्झिलिरेशन, अतिशय उत्साहाची. आणखीन सॅटिस्फॅक्शन, समाधानाची. आणखीन ग्रॅटिट्यूड, कृतज्ञतेची. आणि लव फॉर हिज फॅमिली, आपल्या कुटुंबाबद्दलच्या प्रेमाची भावना व्यक्त झाली होती. आता याच्यानंतरची ब्रेनस्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे A2 त्यातली दुसरी ॲक्टिव्हिटी. ही ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकात पेज क्रमांक 21 वर दिलेली आहे. काय आहे ती ॲक्टिव्हिटी? 2. ग्लान्स थ्रू द टेक्स्ट अगेन अँड एक्सप्लेन द क्वालिटीज ऑफ तेनझिंग नॉर्गे. हा धडा पुन्हा वाचा आणि तेनझिंग नॉर्गे मध्ये असलेल्या गुणांची यादी करा. पिक लाईन दॅट शो हिज युनिक क्वालिटीज वन इज डन फॉर यू. आणि जेव्हा तुम्ही त्याचा गुण या ठिकाणी लिहाल तेव्हा तो गुण कोणत्या ओळीमधून व्यक्त होतो ते सुद्धा काढायचं आहे. या ठिकाणी वन इज डन फॉर यू एक आपल्याला सोडून दाखवलेलं आहे. काय आहे गुण? क्रमांक 1 पॅट्रिऑटिक म्हणजे देशभक्तीची भावना. लाईन्स म्हणजे कोणत्या ओळीतून व्यक्त होती ती? I told Colonel Hunt that I was carrying the Indian flags with me and I would like it to be on the top with other flags. आता आपण
इतर गुणधर्म पाहूया. दुसरा गुणधर्म ग्रॅटिट्यूड कोणत्या ओळीतून व्यक्त होतो? थँक गॉड दॅट वी हॅव बीन स्पेअर्ड अन ॲक्सिडेंट. तिसरा गुणधर्म आहे स्पिरिच्युअल आध्यात्मिकतेचा. कोणत्या ओळीतून व्यक्त होतो? या ओळीतून. माय फर्स्ट थॉट ऑन रिचिंग द टॉप वॉज अ सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू गॉड. आणि चौथा गुण त्याचा व्यक्त होतो अ गुड फ्रेंड. कोणती ओळ? ॲज आय स्टूड ॲट द टॉप आय रिमेंबर्ड हिम अँड फेल्ट दॅट ही वॉज विथ मी. आता याच्यानंतरची ब्रेन स्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे 8-2. त्यातली तिसरी ॲक्टिव्हिटी. ही ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकात पेज क्रमांक 21 वर दिलेली आहे. काय आहे ती ॲक्टिव्हिटी? बघा. राईट डाऊन द सिग्निफिकन्स ऑफ द फॉलोइंग इन द कॉन्टेक्स्ट ऑफ ऑन द समिट. 1. रेड स्कार्फ. 2. हुशियार. 3. केरोसिन फ्लेवर्ड टी. 4. आईस ॲक्स. आणि 5. अँकर. या ठिकाणी आलेले जे शब्द आहेत या शब्दांचा या धड्याच्या अनुषंगाने काय महत्त्व आहे ते या ठिकाणी लिहून काढायचं आहे. आता आपण सुरुवातीला पाहूया रेड स्कार्फचं या धड्यामध्ये काय सिग्निफिकन्स आहे. काय आहे सिग्निफिकन्स? द रेड स्कार्फ हॅड बीन गिव्हन टू तेनसिंग अ इयर अर्लियर on May 20th by his great friend Lambert when they were standing at 28,215 feet. Lambert had been the leader of the 1952 Swiss expedition. Tenzing had worn the scarf during the climb with Hillary, and as he stood at the summit, he remembered his friend and felt that he was with him. आता हुशियार पाहूया. हुशियार. This meant that they had to be cautious while climbing down as there was the fear of slipping. If you slipped down, you would go into Kongshong Glacier. आता केरोसिन फ्लेवर्ड टीचं महत्त्व पाहूया. केरोसिन फ्लेवर्ड टी. Those who were waiting at Camp 8 had made tea to welcome Hillary and Tenzing after their successful climb. In the excitement and hurry of the welcome, some kerosene had got into the cup without any realizing it. However, as Tenzing drank the tea with smell of kerosene, he understood the trouble that had been taken to bring the tea to them and the affection behind it and decided to enjoy it. He humorously calls it kerosene flavored tea. आता आपण पाहूया आईस ॲक्स. Tenzing had with him the 4 flags on piece of string. He fastened one end to the ice axe and held up the other end while Hillary took pictures of him on the summit. Thus the ice axe was useful not only while climbing but also for holding up the flags and was made immortal in the photographs. Anchor. In mountain climbing, the man who follows the lead while climbing up or climbing down is the anchor. He or she is the person who provides stability or confidence in an otherwise uncertain situation. आता याच्यानंतरची ब्रेनस्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी 3. त्यातली पहिली. ती ॲक्टिव्हिटी आहे पेज क्रमांक 21 वर. काय आहे ॲक्टिव्हिटी? A3-1 ॲड सुटेबल सफिक्सेस. TION LY MENTOUS. हे जे प्रत्यय आहेत ते प्रत्यय वापरायचे आहेत आणि या ठिकाणी प्रिफिक्स अन, इल आणि आयम हे उपसर्ग वापरायचे आहेत. हे उपसर्ग दिलेल्या शब्दांना वापरायचे. कोणते उपसर्ग? अन, इल आणि आयम. आणि प्रत्यय कोणते? प्रत्यय कोणते? या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर करून घ्या. सफिक्स म्हणजे प्रत्यय आणि प्रिफिक्स म्हणजे उपसर्ग. प्रत्यय सफिक्स हा शब्दाच्या शेवटी जोडला जातो आणि प्रिफिक्स हा शब्दाच्या सुरुवातीला जोडला जातो. प्री म्हणजे अगोदर आणि फिक्स
प्रिफिक्स म्हणजे जोडणे आणि सफिक्स म्हणजे शब्दाच्या नंतर जोडला जातो आणि प्रिफिक्स हा शब्दाच्या सुरुवातीला। तर या ठिकाणी सफिक्स म्हणजे प्रत्यय आणि प्रिफिक्स म्हणजे उपसर्ग आहेत आणि या ठिकाणी हे 10 शब्द दिलेले आहेत। या 10 शब्दांचे प्रिफिक्स आणि सफिक्स जोडलेले शब्द आपल्याला तयार करायचे आहेत। एक या ठिकाणी सोडून दाखवलेला आहे ॲब्सोल्यूट। आता इथं प्रिफिक्स असलेला शब्द दिलेला नाही कारण तो होत नाही आणि सफिक्स असलेला शब्द आहे ॲब्सोल्युटली। सफिक्स म्हणजे प्रत्यय, शेवटी काय जोडलं याला ly। आता याच्या नंतर जे शब्द आहेत ते सर्व शब्द आपण एकानंतर एक पाहूया। फुलफिल, सफिक्स जोडून काय तयार होईल शब्द अनफुलफिल्ड। सफिक्स जोडून काय तयार होईल फुलफिलमेंट। आता डिटरमाइन पासून प्रिफिक्स जोडलेला शब्द होत नाही आणि सफिक्स जोडलेला शब्द तयार होईल डिटर्मिनेशन। डिटरमाइन पासून डिटर्मिनेशन। चौथा शब्द आहे डेंजर। डेंजर पासून प्रिफिक्स शब्द जोडलेला तयार होईल एनडेंजर आणि सफिक्स होईल डेंजर पासून डेंजरस। पाचवा शब्द आहे टाईट। टाईट पासून प्रिफिक्स जोडलेला शब्द होईल अनटाइटन आणि सफिक्स जोडलेला शब्द होईल टाइटली। क्लिअर पासून शब्द तयार होईल अनक्लिअर। प्रिफिक्स जोडलेला शब्द काय तयार होईल अनक्लिअर आणि सफिक्स जोडलेला शब्द होईल क्लिअरली। शुअर पासून प्रिफिक्स जोडलेला शब्द तयार होईल अनशुअर आणि सफिक्स जोडलेला शब्द तयार होईल शुअर पासून शुअरली। आता बघा 8 क्रमांकाला शब्द दिलेला आहे लीगल। लीगल पासून प्रिफिक्स जोडलेला शब्द तयार होईल इललीगल आणि सफिक्स जोडलेला शब्द तयार होईल लीगली। 9वा शब्द आहे लेजिटिमेट। लेजिटिमेट या शब्दापासून प्रिफिक्स जोडलेला शब्द तयार होईल इललेजिटिमेट आणि लेजिटिमेट पासून सफिक्स जोडलेला शब्द तयार होईल लेजिटिमेटली। आणि शेवटचा शब्द आहे पॉसिबल। पॉसिबल पासून प्रिफिक्स जोडलेला शब्द तयार होईल इम्पॉसिबल आणि पॉसिबल पासून सफिक्स जोडलेला शब्द तयार होईल पॉसिबली। आता याच्या नंतरची ब्रेनस्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे A3 ॲक्टिव्हिटी। याच्यामध्ये दुसरी ॲक्टिव्हिटी पाहायची आहे। ही ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकात पेज क्रमांक 22 वरती दिलेली आहे। काय आहे बाय फिलिंग ॲप्रोप्रिएट लेटर्स इन द ब्लँक पेजेस यू विल गेट अ पास्ट पार्टिसिपल फॉर्म इट। या ठिकाणी ब्लँक पेज सोडलेले काही शब्द आहेत आणि हे शब्द जर आपण भरले पूर्ण केले तर यापासून आपल्याला पास्ट पार्टिसिपल हा शब्द मिळतो व हा पास्ट पार्टिसिपल शब्द तयार झाल्यानंतर यूज द वर्ड ॲज ॲडजेक्टिव्ह इन युअर ओन सेंटेन्सेस आणि हा शब्द आपल्याला विशेषण म्हणून आपल्या वाक्यात वापरायचा आहे आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे। वन इज डन फॉर यू। बघा या ठिकाणी शब्द दिलेला आहे तो शब्द आय जी आणि ई भरल्यानंतर तयार होतो साइन्ड। काय शब्द तयार झाला साइन्ड आणि साइन्ड जर वाक्यात वापरलं तर द ॲडव्होकेट टूक ऑल द साइन्ड डॉक्युमेंट्स टू द कोर्ट असं वाक्य तयार होईल। बघा आता बी या ठिकाणी शब्द दिलेला आहे आणि या शब्दामध्ये जर आपण आर आय आणि ई जर हे अक्षर भरली तर त्याच्यापासून तयार शब्द होतो PRIZED प्राइज्ड आणि याचं वाक्य तयार होईल सचिन हॅड मेनी प्राइज्ड पोझेशन्स। आता याच्या नंतरचा शब्द आहे या शब्दामध्ये जर आपण LAT आणि D अक्षर जर भरली तर याच्यापासून शब्द तयार होतो FLATTENED फ्लॅटन्ड आणि त्याच्यापासून वाक्य तयार होईल देयर इज द फ्लॅटन्ड ग्रास ऑन द ग्राउंड। आता याच्या नंतरचा शब्द आहे या शब्दामध्ये जर आपण O L आणि D जर अक्षर भरली तर त्याच्यापासून शब्द तयार होतो बॉइल्ड आणि त्याचं वाक्य होईल इट इज गुड फॉर आवर हेल्थ टू ईट बॉइल्ड एग्स। अशा पद्धतीने ही ब्रेनस्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करता येते। आता याच्यानंतर ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी आहे A3 त्यातली तिसरी ॲक्टिव्हिटी। ही ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे पेज क्रमांक 22 वर। काय आहे ती ॲक्टिव्हिटी
स्पॉट द एरर्स वन इज डन फॉर यू. दिलेल्या वाक्यामधून आपल्याला चूक शोधायची आहे आणि ती चूक लिहून वाक्य परत लिहून काढायचं आहे. आय वॉज नॉट अफ्रेड फॉर डाय दॅट डे. या ठिकाणी हे वाक्य दिलेलं आहे आणि या वाक्यामध्ये चूक शोधायची आहे. बघा या ठिकाणी आपल्याला ते बरोबर वाक्य करून दाखवलेलं आहे. आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे. बघा या ठिकाणी फॉर शब्द आलेला आहे परंतु त्या फॉरच्या जागेवर टू लिहून या ठिकाणी ते वाक्य बरोबर लिहून दाखवलेलं आहे. आता आपण या ठिकाणी दिलेल्या वाक्यांतील चुका शोधूया आणि ती वाक्य परत लिहून काढूया. बघा आता पहिलं वाक्य आहे तेन्झिंग अँड हिलरी मेड अँड पॅक्ट ॲट द ऑफिस ऑफ PM ऑफ नेपाळ. बघा या वाक्यामध्ये या सर्कलच्या ठिकाणी एन दिलेला आहे. या एनच्या ठिकाणी काय पाहिजे ये. काय पाहिजे ये. आता बी वाक्य पाहूया. आय हॅज टू ब्रिंग माय आई सॅक्स डाऊन विथ मी. बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे हॅज आणि आयच्या नंतर काय वापरतात हॅज वापरतात का नाही काय वापरतात हॅव. म्हणून या ठिकाणी परंतु या वाक्या धड्याच्या अनुषंगानं या ठिकाणी हॅव येणार नाही तर काय येईल हॅड. काय लिहायचं या ठिकाणी हॅजच्या जागेवर हॅड. आता सी क्रमांकाचं वाक्य आहे तेन्झिंग हॅव स्पेंट नाईट विथ कॅम्प येट. आता या वाक्यामध्ये तेन्झिंगच्या नंतर हॅव आलेलं आहे तर या ठिकाणी काय वापरायचंय हॅज. काय वापरायचं हॅज आणि ते वाक्य पुन्हा लिहून काढायचं. आता डी वाक्य आहे पॅक्ट वॉज साइन्ड फ्रॉम तेन्झिंग अँड हिलरी. आता बघा या ठिकाणी फ्रॉम शब्द आहे आणि फ्रॉमच्या नंतर दोन व्यक्तींचा उल्लेख आलेला आहे म्हणून या ठिकाणी प्रिपोजिशन वापरावे लागेल बिटवीन. काय वापरावे लागेल बिटवीन. आणि शेवटचं वाक्य ई आय अँड हिलरी वेअर इन नो मूड ऑफ टॉकिंग. आता या ठिकाणी सुरुवातीला आय अँड हिलरीच्या जागेवर आपल्याला हिलरी अँड आय वापरावं लागेल आणि मग ते वाक्य बरोबर होईल. अशा पद्धतीनं हा आपण भाग सोडवू शकतो. याच्यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A4. ती ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकात पेज क्रमांक 22 वर आहे. काय आहे ती ॲक्टिव्हिटी बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा सर्व भाग समजून सांगितलेला आहे. आता तो न वाचता मी त्याचं डायरेक्ट स्पष्टीकरण सांगतो. या ठिकाणी वी हॅव डन इट हे पाठ्यपुस्तकात आलेलं वाक्य ॲक्टिव्ह व्हायचं आहे व या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य लिहून दाखवलेलं आहे इट हॅज बीन डन बाय यू. ॲक्टिव्ह व्हॉइस मध्ये कर्ता महत्त्वाचा असतो आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्याच्या सुरुवातीला कर्म आलेलं असतं. जेव्हा कर्म महत्त्वाचं असतं तेव्हा वाक्याच्या सुरुवातीला कर्म घेतलं जातं आणि ते वाक्य लिहिलं जातं. तर अशाच पद्धतीने वाक्याच्या सुरुवातीला कर्म घेऊन आपल्याला या ठिकाणी दिलेल्या वाक्याचे पॅसिव्ह व्हॉइस वाक्य बनवायची आहे. चला तर मग त्यांची वाक्य आपण बनवूया. वी मेड अ पॅक्ट याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य होईल अ पॅक्ट वॉज मेड बाय अस. आता बी वाक्य आहे आय ऑफर्ड सायलेंट प्रेयर इन माय हार्ट. याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य होईल सायलेंट प्रेयर वॉज ऑफर्ड इन माय हार्ट बाय मी. सी कर्नल हंट गेव मी 3 फ्लॅग्स. याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य होईल 3 फ्लॅग्स वेअर गिव्हन टू मी बाय कर्नल हंट. डी आय वॉज कॅरिंग द इंडियन फ्लॅग. याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य होईल इंडियन फ्लॅग वॉज बीइंग कॅरीड बाय मी. ई आय टूक फोटोग्राफ्स ऑफ तेन्झिंग होल्डिंग अलॉफ्ट द फ्लॅग. याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य होईल फोटोग्राफ्स ऑफ तेन्झिंग होल्डिंग अलॉफ्ट द फ्लॅग वेअर टेकन बाय मी. एफ आय रिमेंबर्ड हिम. याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य होईल ही वॉज रिमेंबर्ड बाय मी. आणि जी वी स्पेंट द नाईट ॲट कॅम्प 8. याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य होईल द नाईट वॉज स्पेंट बाय अस ॲट कॅम्प 8. विद्यार्थी मित्रांनो हा भाग जर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस मधल्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे.
ती ओपन करून तुम्ही ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइसचा सविस्तर अभ्यास करू शकता. याच्यानंतरची ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी आहे A5, त्यातली पहिली ॲक्टिव्हिटी. ही ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकात पेज नंबर 22 वर दिलेली आहे. काय आहे ती ॲक्टिव्हिटी? A5:1 आफ्टर रीडिंग द टेक्स्ट वन कॅन इझिली अंडरस्टँड दॅट there is a lot of risk involved in mountaineering. Write in short about any adventure spot that you like and the risk involved in it. हा धडा वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं गिर्यारोहण करणं हे अतिशय धोक्याचं आहे. आता तुम्ही काय करायचं, गिर्यारोहण जसं धोक्याचं आहे त्याच पद्धतीने इतरही साहसी खेळ आहेत. या साहसी खेळापैकी तुम्हाला आवडणाऱ्या साहसी खेळाविषयी लिहायचं आहे आणि त्याच्यामध्ये काय रिस्क आहे ते सुद्धा लिहायचं आहे. बघा या ठिकाणी आपण लिहूया स्कब डायव्हिंग. हा सुद्धा एक अतिशय धाडसी खेळ आहे. अ रिस्की ॲडव्हेंचर स्पोर्ट्स कम विथ देअर डोस ऑफ थ्रिल अँड एक्साइटमेंट्स. नॉट ओनली डू दे गिव्ह वन अँड adrenaline rush but also keep them longing for more. विद्यार्थी मित्रांनो, या जर ॲक्टिव्हिटीला वाचत राहिलो तर व्हिडिओ मोठा होईल, म्हणून तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि ही ॲक्टिव्हिटी लिहून काढा. याच्यानंतरची पुढची ॲक्टिव्हिटी आहे ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A5, त्यातली दुसरी ॲक्टिव्हिटी पेज क्रमांक 23 वर दिलेली. काय आहे ती ॲक्टिव्हिटी? गिव्ह युअर ओपिनियन वेदर वी शुड ऑर शुड नॉट पार्टिसिपेट इन ॲडव्हेंचर स्पोर्ट्स बिकॉज. आपण साहसी खेळामध्ये धाडसी खेळामध्ये सहभागी व्हायला पाहिजे किंवा नाही या बाबतीत तुमचं काय मत आहे ते तुम्ही लिहून काढायचं आहे. काय मत आहे? वी शुड सर्टनली पार्टिसिपेट इन ॲडव्हेंचर स्पोर्ट्स. आपण साहसी खेळामध्ये सहभागी व्हायलाच पाहिजे. देयर इज सो मच थ्रिल अँड एक्साइटमेंट इन ॲडव्हेंचर स्पोर्ट. याच्यामध्ये अतिशय थ्रिल आणि एक्साइटमेंट असते. द जॉय व्हेन यू सक्सीड इन डिस्क्रायबेबल. जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होता ते अवर्णनीय असतं. लाईफ इज शॉर्ट अँड मस्ट बी एन्जॉयड टू द फुल. जीवन हे छोटं आहे, त्याचा आपण आनंद घ्यायला पाहिजे. ऑफकोर्स द पार्टिसिपेंट शुड बी फिट, हेल्थी अँड कॉशियस अँड मस्ट फॉलो द रूल्स ऑफ द गेम. आता याच्यानंतरची ब्रेनस्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे A6, त्यातली पहिली ॲक्टिव्हिटी पेज क्रमांक 23 वर ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. काय आहे ती ॲक्टिव्हिटी? तेंजिंग अँड हिलरी क्रिएटेड हिस्ट्री बाय रिचिंग द समिट ऑफ माउंट एव्हरेस्ट. देअर आर मेनी माउंटेन्स इन महाराष्ट्र वेअर वन कॅन फॅन्सी हिज ऑर her chances of climbing them. Imagine that you have climbed a mountain and are immensely thrilled and excited. Write a letter to your friend about it. हा धडा वाचल्यानंतर आपल्या लक्षात आलेला असेल की तेनसिंग आणि हिलरी यांनी माउंट एव्हरेस्टवर चढून इतिहास निर्माण केला. आपल्या महाराष्ट्रामध्ये बरीच शिखरं आहेत ज्याच्यावर आपल्याला जावं वाटतं, गिर्यारोहण करावं वाटतं. कल्पना करा अशाच एका पर्वता शिखरावर तुम्ही गेलेले आहात आणि तुम्ही तो अतिशय थ्रिल आणि एक्साइटेड अनुभव घेतलेला आहे. तो अनुभव व्यक्त करणारं पत्र तुमच्या मित्राला लिहून काढा. चला ते पत्र कसं लिहितात ते पाहूया. सुरुवातीला पत्रामध्ये आपण आपला स्वतःचा पत्ता लिहावा. या ठिकाणी जसा पत्ता लिहिलेला आहे त्या ठिकाणी पत्ता लिहून त्या पत्त्यामध्ये आपण ज्या दिवशी ते पत्र लिहित आहोत त्या दिवसाचा दिनांक लिहायला विसरू नये. त्याच्यानंतर सॅल्युटेशन लिहायचं, डिअर आणि आपल्या मित्राचं नाव किंवा मैत्रिणीचं नाव. सॅल्युटेशनच्या नंतर मेन बॉडी ऑफ द लेटर लिहायची. अशा पद्धतीने व्हिडिओ पॉज करा आणि हा भाग तुम्ही वाचा आणि तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. त्याच्यानंतर पत्राचा मुख्य विषय हा आपण 2 ते 3 परिच्छेद लिहित असतो आणि तो लिहून झाल्यावर त्याच्यानंतर शेवटी युअर लव्हिंग फ्रेंड म्हणजे पत्राचा शेवट अशा पद्धतीने करायचा आणि त्या ठिकाणी आपलं नाव लिहून काढायचं. आता याच्यानंतरची ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी आहे A6 ॲक्टिव्हिटी, त्यातली दुसरी ॲक्टिव्हिटी पेज क्रमांक 23 वर. चला काय आहे ती ॲक्टिव्हिटी पाहूया. यू आर द कॉलेज रिप्रेझेंटेटिव्ह अँड युअर प्रिन्सिपल हॅज असाइन्ड यू द
task of writing a letter to the divisional officer, Satpura Mountain Ranges, Nagpur, seeking permission for the mountaineer expedition to be organized by your college. तुम्ही तुमच्या कॉलेजचे प्रतिनिधी आहात आणि तुमच्या प्राचार्यांनी तुमच्यावर काम सोपवलेलं आहे. डिव्हिजनल ऑफिसर सातपुडा माउंटेन रेंजेस यांच्याकडे परमिशन मागायची आहे. तुमच्या महाविद्यालयानं गिर्यारोहणाची मोहीम आयोजित केलेली आहे आणि या मोहिमेसाठी परवानगी मागणारं पत्र आपल्याला लिहायचं आहे. चला तर ते कसं लिहितात ते पाहूया. बघा, पत्रामध्ये सुरुवातीला आपण ज्याला जो पत्र पाठवतो त्याचा पत्ता लिहायचा असतो या ठिकाणी व त्याच्या खाली ज्या दिवशी पत्र लिहित आहोत त्या दिवसाचा दिनांक लिहायला विसरू नये. त्याच पद्धतीने त्याच्या खाली ज्याला पत्र लिहित आहोत त्याचा पत्ता लिहून काढावा लागतो व त्याच्या खाली आपल्याला हा ऑफिशियल पत्राचा भाग आहे म्हणून ज्याला पत्र लिहित आहोत त्याच्या खाली सब्जेक्ट लिहायचा असतो. आपण सब्जेक्ट लिहिला सीकिंग परमिशन फॉर ऑर्गनायझिंग माउंटेनियर एक्सपेडिशन इन द सातपुडा माउंटेन रेंजेस आणि त्याच्यानंतर आपल्याला सॅल्युटेशन लिहावं लागतं. रिस्पेक्टेड सर व रिस्पेक्टेड सर असं सॅल्युटेशन लिहिल्यानंतर पत्राचा मुख्य विषय 3 ते 4 परिच्छेदात अशा पद्धतीने लिहून काढायचा व हा सुद्धा व्हिडिओ पॉज करा आणि हा पत्राचा मुख्य विषय तुम्ही लिहून काढा. याच्यानंतर शेवटी असतं पत्राचा शेवट युअर सिन्सिअरली, त्याखाली सही करायची आणि आपण कॉलेजचे प्रतिनिधी या नात्यानं पत्र लिहिलेलं आहे म्हणून अशा पद्धतीने पत्राचा शेवट करायचा व शेवटी याच्यासोबत जर काही डॉक्युमेंट जोडलेले असतील तर एन्क्लोजर असं लिहून काय काय जोडलेलं आहे त्याचा उल्लेख त्या ठिकाणी करायचा असतो. हे आहे ऑफिशियल लेटर. आता याच्यानंतर ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी A6 आहे त्यातली तिसरी ॲक्टिव्हिटी. ही ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकात पेज क्रमांक 23 वरती दिलेली आहे. चला काय आहे ती ॲक्टिव्हिटी पाहूया. कन्व्हर्ट द लेटर इनटू ईमेल फॉर्मॅट. हे जे आपण वर लिहिलेलं पत्र आहे हे पत्र आपल्याला ईमेलच्या स्वरूपामध्ये लिहायचं आहे आणि ईमेलच्या स्वरूपात लिहित असताना त्या ईमेलचा फॉर्मॅट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. ईमेलमध्ये कोणती माहिती भरायची आहे ते आपल्याला लिहायची. आपण सुरुवातीला माहिती गोळा करूया आणि ईमेलच्या स्वरूपात ते पत्र कसं दिसेल ते पाहूया. बघा, सुरुवातीला काय करायचं, नाव लिहायचं, नावाच्या नंतर ॲड्रेस लिहायचा, ॲड्रेसच्या नंतर तारीख लिहायची, तारखेच्या नंतर रिसिव्हर्स डेजिग्नेशन, जो पत्र स्वीकारणार आहे त्याचं पद लिहायचं, त्याच्यानंतर त्याचा ॲड्रेस लिहायचा व ॲड्रेसच्या नंतर सब्जेक्ट लिहायचा व सब्जेक्ट लिहून झाल्यावर सॅल्युटेशन लिहायचं, अभिवादनपर मायना लिहायचा व अभिवादनपर मायना लिहून झाल्यावर इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ प्रास्ताविक परिच्छेद लिहायचा व त्याच्यानंतर मेन बॉडी म्हणजे पत्राचा मुख्य विषय लिहायचा आणि पत्राचा मुख्य विषय लिहून झाल्यावर कन्क्लुडिंग पॅरेग्राफ आपलं ओपिनियन लिहायचं त्या ठिकाणी व त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंटरी क्लोज करायचं व त्या ठिकाणी युअर सिन्सिअरली असं लिहायचं आणि युअर सिन्सिअरली लिहून आपण त्याच्या खाली सही करायची, आपलं नाव लिहायचं आणि आपल्या कॉलेजचे प्रतिनिधी आता या नात्यानं पत्र लिहित आहोत, ईमेल करत आहोत म्हणून त्याच्या खाली आपल्या कॉलेजचं नाव लिहायचं आणि शेवटी काही जर डॉक्युमेंट जोडलेले असतील तर त्याचा सुद्धा उल्लेख लिस्ट ऑफ एन्क्लोजेस असं करून त्या ठिकाणी जे काही कागदपत्राचे झेरॉक्स जोडलेले असतील त्या लिहून काढायच्या. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला कन्व्हर्ट द लेटर इनटू ईमेल फॉर्मॅटमध्ये सांगितलंय. आपण त्याची माहिती कशी लिहायची ते बघितलं आणि ईमेलचा फॉर्मॅट कसा तयार होतो आता ते पाहूया. बघा, ईमेलच्या फॉर्मॅटमध्ये असा आपण जर ऑनलाईन ईमेल नेटवर्क जर ईमेल ओपन केला तर अशा पद्धतीनं ईमेलचं पेज ओपन होईल. फ्रॉमच्या ठिकाणी कोणाकडून पत्र आहे ते आपला ईमेल ऑटोमॅटिक देतील. टू या ठिकाणी ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा ईमेल लिहायचा, त्याच्यानंतर सब्जेक्टच्या ठिकाणी विषय लिहायचा, अटॅचमेंट म्हणजे आपण जे आपल्या प्राचार्यांच्या परमिशनचं पत्र लिहिणार ते अटॅच करायचं आणि सॅल्युटेशन लिहून पत्राचा मुख्य विषय लिहायचा व त्याच्या खाली थँकिंग यू लिहून युअर्स फेथफुली लिहायचं, आपलं नाव लिहायचं आणि आपल्या कॉलेजचं नाव लिहायचं आणि अशा पद्धतीने ईमेलचा फॉर्मॅट ईमेल तयार होईल असं आपल्याला लिहावं लागतं. आता याच्यानंतरची ब्रेनस्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे A6 कंपॅरिझन्स म्हणजे डिग्रीची.
आणि ही ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकात पेज क्रमांक 24 वर दिलेली आहे. काय आहे ती ॲक्टिव्हिटी बघा. Comparisons. Look at the sentences given below. Find out which one is correct. If the sentence is wrong, give reasons. खाली काही वाक्य दिलेले आहेत. या वाक्यामध्ये बरोबर वाक्य कोणतं आहे ते लिहायचं आहे आणि जे वाक्य चूक असेल त्या वाक्यामध्ये चुकीचं कारण सुद्धा सांगायचं आहे. बघा आता हे पहिलं वाक्य सुनीता इज द क्वाइटर ऑफ आवर 4 सिस्टर्स. या ठिकाणी हे वाक्य चूक आहे कारण या वाक्यामध्ये सुपरलेटिव्ह डिग्री पाहिजे, परंतु सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाचं तिसरं रूप म्हणजेच सुपरलेटिव्ह फॉर्म ऑफ द ॲडजेक्टिव्ह वापरतात, परंतु या ठिकाणी दुसरं रूप म्हणजे क्वाइटर वापरलेलं आहे. दुसरं बी वाक्य आहे सुनीता इज द क्वाइटेस्ट ऑफ द 4 सिस्टर्स. हे वाक्य या ठिकाणचं हे वाक्य बरोबर आहे. सी अनिल्स कॉम्प्युटर इज मोर न्यू दॅन माइन. हे वाक्य चुकीचं आहे कारण या वाक्यामध्ये मोर न्यू असं वापरण्याची गरज नसते म्हणून ते चूक आहे. डी अनिल्स कॉम्प्युटर इज न्यूअर दॅन माइन. हे वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर ई आय हॅव द वंडरफुलेस्ट मदर इन द वर्ल्ड. हे वाक्य चूक आहे कारण या वाक्यामध्ये वंडरफुलेस्ट हे ॲडजेक्टिव्ह फॉर्म वापरता येत नाही. एफ आय हॅव द मोस्ट वंडरफुल मदर इन द वर्ल्ड. हे वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर जी आदिती इज मोर केअरफुलर दॅन मेरी. हे वाक्य चूक आहे कारण या वाक्यामध्ये मोर केअरफुलर असं ॲडजेक्टिव्हचं रूप येत नाही म्हणून. आणि शेवटचं वाक्य आहे आदिती इज मोर केअरफुल दॅन मेरी. हे वाक्य बरोबर आहे. आता याच्यानंतर पुढची ब्रेनस्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे कंपॅरिझन्स. पेज नंबर 24 वरती ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. काय आहे ती ॲक्टिव्हिटी बघा. When we compare two nouns, we use comparative adjective. When we compare more than two nouns, we use superlative adjective. आपण सुपरलेटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्री कधी वापरतो हे सांगितलेलं आहे. बघा या ठिकाणी बिलिंद इज टॉलर दॅन जॉन. या वाक्यामध्ये आहे कंपॅरेटिव्ह डिग्री. आता बी वाक्य आहे. या वाक्यामध्ये झाकीर इज द टॉलेस्ट ऑफ द 3 ब्रदर्स. या वाक्यामध्ये सुपरलेटिव्ह डिग्री आहे. पहिल्या वाक्यामध्ये आहे कंपॅरेटिव्ह डिग्री कारण या वाक्यामध्ये विशेषणाचं दुसरं रूप म्हणजे कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरलंय आणि त्याच्यानंतर दॅन शब्द आहे म्हणून या वाक्यामध्ये कोणती डिग्री आहे कंपॅरेटिव्ह डिग्री. आणि बी वाक्यामध्ये झाकीर इज द टॉलेस्ट ऑफ द 3 ब्रदर्स. याच्यामध्ये सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरलेला आहे म्हणून या वाक्यामध्ये सुपरलेटिव्ह डिग्री आहे. आता पुढचा भाग पाहूया. लुक ॲट द फॉलोइंग सेंटेन्स अँड ऑब्झर्व द चेंजेस इन द 3 सेंटेन्सेस. डिस्कस द चेंजेस अँड नोट युअर रिस्पॉन्सेस. बघा या ठिकाणी अतुल इज नॉट ॲज ब्राईट ॲज मिलिंद इन स्टडीज. या वाक्यामध्ये पॉझिटिव्ह डिग्री आहे कारण या वाक्यात पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरलेला आहे म्हणजे विशेषणाचं पहिलं रूप आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूस ॲज शब्द आहे म्हणून या वाक्यामध्ये पॉझिटिव्ह डिग्री आहे. आता दुसरं वाक्य आहे द डायनिंग रूम इज ब्राईटर दॅन द किचन. या वाक्यामध्ये कंपॅरेटिव्ह डिग्री आहे कारण इथं कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरलेला आहे ब्राईटर आणि त्याच्यानंतर दॅन शब्द वापरलेला आहे म्हणून या वाक्यामध्ये आहे कंपॅरेटिव्ह डिग्री. तसेच सी ॲनी इज द ब्राईटेस्ट गर्ल इन द वर्ल्ड. या वाक्यामध्ये सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरलेला आहे ब्राईटेस्ट म्हणून या वाक्यामध्ये सुपरलेटिव्ह डिग्री आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी द हे उपपद वापरत असतात हे लक्षात घ्या. तसेच आणखीन दुसरी महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर डिग्रीविषयी सविस्तर माहिती घ्यायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या चॅनलवरील डिग्रीच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, ती ओपन करा आणि तुम्ही ते पाहून घ्या. तसेच मेक अ लिस्ट ऑफ ॲडजेक्टिव्ज इन 3 डिफरंट फॉर्म्स ऑफ कंपॅरिझन. यूज डिफरंट टेक्स्ट टू फाइंड दिस. आणि याचं सुद्धा उत्तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल, ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. आता याच्यानंतरची ब्रेनस्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे A6 ब्लँक्स. रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचे आहेत. ही ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकात पेज नंबर 24 वर दिलेली आहे. काय आहे ती ॲक्टिव्हिटी बघा. फिल इन द ब्लँक्स विथ कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह अँड पॉझिटिव्ह फॉर्म्स ऑफ द
करेक्ट ॲडजेक्टिव्ह इन द ब्रॅकेट्स. इथं काय करायचं आहे, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह आणि पॉझिटिव्हचे योग्य ते रूप वापरायचे आहेत आणि रिकाम्या जागा भरून काढायच्या आहेत. यू आर व्हेरी नॉटी, यू आर डॅश डॅश युअर ब्रदर. क्लेव्हर वापरून हे वाक्य पूर्ण करायचं आहे. या ठिकाणी नॉट ॲज क्लेव्हर ॲज या रिकाम्या जागेमध्ये हे शब्द वापरावे लागतील. बी मध्ये काय वापरता येईल, या ठिकाणी डेंजरस शब्द दिलेला आहे. मोर डेंजरस दॅन, इज द मोर डेंजरस ॲनिमल इन द झू असं वापरता येईल. हे वाक्य परत समजून घ्या. द टायगर इज डॅश डॅश ॲनिमल इन द झू या वाक्यामध्ये डेंजरस शब्द वापरायचा आहे, तर कोणता वापरता येईल, मोस्ट डेंजरस. कारण इथं सुपरलेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आपल्याला वापरावे लागेल, म्हणून मोस्ट डेंजरस इथं येईल, मोर डेंजरस येणार नाही. सी, धिस इज डॅश डॅश रोड इन द टाउन. इथं काय येईल, धिस इज द बिझिएस्ट रोड इन द टाउन. डी, माय न्यू हाऊस इज डॅश डॅश द वन आय यूज्ड टू लिव्ह इन. इथं काय येईल, द बिगर दॅन. माय न्यू हाऊस इज बिगर दॅन द वन आय यूज्ड टू लिव्ह इन. आणि ई, ही इज द डॅश डॅश बॉय इन द क्लास मोस्ट फॉरगेटफुल असं इथं रिकाम्या जागेत विशेषण येईल, मोस्ट फॉरगेटफुल. आता याच्यानंतरची ब्रेनस्टॉर्मिंगची ॲक्टिव्हिटी आहे A7 ॲक्टिव्हिटी. जी ॲक्टिव्हिटी आपल्या पाठ्यपुस्तकात पेज क्रमांक 24 वरती दिलेली आहे. काय आहे ती ॲक्टिव्हिटी, ही ॲक्टिव्हिटी विद्यार्थी मित्रांनो प्रोजेक्ट म्हणजे प्रकल्प तयार करायचा आहे. काय आहे, गो टू युअर कॉलेज लायब्ररी और सर्च द इंटरनेट फॉर नेम्स ऑफ वेरियस माउंटेनियर्स हू हॅव सक्सेसफुली क्लाइम्ड माउंट एव्हरेस्ट. काय करायचं आहे, तुमच्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये जायचं आहे किंवा इंटरनेटवर सर्च करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आत्तापर्यंत माउंट एव्हरेस्ट ज्यांनी सर केलेलं आहे त्यांची यादी करायची आहे. राईट इन युअर नोटबुक अबाउट युअर स्ट्रगल्स आणि त्यांना काय काय संघर्ष करावा लागला. द इंटरेस्टिंग ॲनेक्डोट्स त्यांचे मनोरंजक असे प्रसंग. दे हॅव शेअर्ड त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेले त्यांचे मनोरंजक किस्से. देअर फेल्युअर्स त्यांना आलेलं अपयश. अँड मेसेज दॅट वी गेट फ्रॉम देअर लाईव्ह आणि त्यांच्या जीवनापासून आपल्याला मिळणारा संदेश. सबमिट देम टू युअर टीचर. अशा पद्धतीनं हा प्रकल्प आपल्याला तयार करायचा आहे आणि तो प्रकल्प तुम्हाला तुमच्या शिक्षकाकडे द्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून याच्यावरचा सविस्तर व्हिडिओ याच्यानंतर बनवला जाईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिलात याच्याबद्दल धन्यवाद. पाहत रहा जाधव ऑनलाईन एज्युकेशन. थँक्यू.